दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनामध्ये लाठीचार्ज का झाला याची माहिती नाही, मात्र डोळे बंद करून विश्वास ठेवायचा झाला तर जेनझीवर विश्वास ठेवेन, सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरून संघामध्ये मतभेद. जेनझी आंदोलन देशविरोधी नसून प्रामाणिक आंदोलन, भागवतांचं वक्तव्य. तर आंदोलन संविधान विरोधी असल्याचं सरसहकार्यवाह अतुल लिमयंचं विधान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस मुंबई दौऱ्यावर. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती. तर उद्या बीएससी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरला लावणार हजेरी. ठाकरेंचे फुटीर खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार. पंतप्रधान मोदींसोबत सर्व फुटीर खासदार करणार ब्रेकफास्ट. टीएमसी मधून फुटलेले खासदारही मोदींना भेटणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा मोदींना भेटण्याची शक्यता. विधिमंडळ पक्षातील संख्येच्या आधारे चिन्ह देणं चुकीचं. ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा सुनावणी. शिवसेना कोणाची असं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनं दिलंय. आमचं सरकार संविधानानं आणि घटनेनं दिलेल्या नियमांप्रमाणे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर. सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाची चूक समोर आली. आमदारांची अपात्रता झाली असती तर चिन्हावर परिणाम झाला असता. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंची भूमिका. मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला जे जे देता येईल ते दिलं होतं. मनोज जरांगेंचा गैरसमज दूर करू. जरांगेंच्या टीकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. भाजप नेते विजय चौधरी यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. डॉक्टर हिना गावित यांच्यावरील आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणी कारवाई. विजय चौधरी यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा आज न्यायालयात हजर केला जाणार. देशभरात मान्सून सक्रिय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोर वाढणार. कोकणामध्ये 12 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा. शिरूरमधील 17 कमानी पुलावरून महिलेची घोड नदीपात्रामध्ये उडी. नदीमध्ये उडी मारून महिलेची आत्महत्या. मृत महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हातमाग दिनाच्या शुभेच्छा. भारताच्या हातमाग विविधतेला लोकप्रिय बनवण्याचं आवाहन. आवडत्या हातमाग उत्पादनांसह व्हिडिओ शेअर करण्याचं आवाहन.